तर बातमी आहे रत्नागिरीमधून। रत्नागिरीतल्या एमआयडीसी मधल्या एफसीआय गोडाऊन मध्ये उद्या मतमोजणी केली जाणार आहे। यासाठी रत्नागिरीत पोलिसांचा हायटेक बंदोबस्त बघायला मिळतोय। उमेदवारांच्या समर्थकांसाठी वाहनांच्या पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे। तसंच त्यांच्यासाठी थांबण्याची जागा कुठे असणार हे त्यांना क्यूआर कोडच्या माध्यमातून समजणार आहे। सर्वात हाय व्होल्टेज लढत म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं। रत्नागिरी पोलिसांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतमोजणीसाठीचा हायटेक बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मतमोजणीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना क्यूआर कोड स्कॅन करून या ठिकाणी मतमोजणीच्या ठिकाणी येता येणार आहे। राजकीय पक्ष मतमोजणीच्या वेळेला आमने सामने येऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून यावेळेला योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे। कारण का उद्धव ठाकरे सेना आणि राणे यांच्यातलं हार्डवेअर सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे आणि याच राजकीय हार्डवेअरामुळे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून यासाठी पोलीस प्रशासन यावेळेला पूर्णपणे सतर्क असलेलं पाहायला मिळत आहे। क्यूआर स्कॅन केलेल्या कोडनुसारच या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी ठरलेल्या मॅपनुसार या ठिकाणी पक्षासाठी नेमून दिलेल्या जागी जाणार आहेत। महाविकास आघाडीसाठी वेगळा स्कॅनर, महायुतीसाठी वेगळा स्कॅनर, अपक्ष आणि अन्य पक्षांसाठी या ठिकाणी वेगळा स्कॅनर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। रत्नागिरीच्या एमआयडीसी मधल्या एफसीआय गोडाऊन मध्ये सकाळी 8 वाजता ही मतमोजणी सुरुवात होईल। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी।